नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या बांधावरती अनेक वनस्पती आपण लावतो. त्यामध्ये प्रामुख्याने कढीपत्ता हे झाड लावतो. कढीपत्ता हे झाड स्वयंपाकघरामध्ये आपला महिला वर्ग अतिशय खुबीने व चांगल्या पद्धतीने याचा वापर केला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता जर खाला तर आपलं तारुण्य टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून आपल्या भाजीमध्ये रोजच्या आहारामध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. हिरड्यांमध्ये रक्त येत असेल किंवा आपल्या पोटामध्ये कृमींची संख्या वाढली असेल तर कढीपत्त्याचा त्याचा वापर जरूर करावा. शक्यतो ज्याला मूळ व्याध्याचा त्रास आहे त्याने जर कढीपत्त्याच्या पाण्याचं जर चाटण खाल्लं किंवा त्याचा रस काढून पिला तर होणारा रक्तस्राव हा थांबला जातो. त्यामुळे त्याची चटणी करणे किंवा इतर भाजीपाल्यामध्ये खाणे सुद्धा याचा उपयोग केला जातो. कढीपत्ता ही एक अशी वनस्पती आहे, जर शेतात काम करत असताना जर आपल्याला एखादा कीटक चावला आणि त्याची सूज आली तर त्याचा लेप करून जर आपण त्या जागी लावला तर सूज कमी होण्यासुद्धा काम हा कढीपत्ता करतो. पोटातील कृमींची संख्या कमी करण्याचे काम सुद्धा कढीपत्ता करतो. त्यामुळे आपल्या शेंदाच्या बांधावरती सुद्धा अशी झाडे असणे आवश्यक आहेत.